पण पाहिलं असेल की अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये प्रत्येक मिटिंगला अनेक जण खोपोली शहरातला प्रवेश करतात. हे मतदारसंघामधून करतात सुद्धा भाऊ घारे यांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय आमचे नेते मार्गदर्शक तटकरे साहेब जे प्रदेशचे अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि अजितदादा पवार साहेब हे जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाढवण्यासाठी अधिकचं बल कार्यकर्त्याला देतात आणि म्हणूनच आपण पाहिलं असेल की प्रत्येक मिटिंगला कार्यकर्ते आणि काही आजीबाजी नगरसेवक या ठिकाणी खोपोली शहरातला देखील प्रवेश करतात. मुंबईत झालेल्या मिटिंगमध्ये सुद्धा काही नगरसेवकांनी प्रवेश केला. आज देखील ईश्वर पानसरे असतील, आमचे तान्यताई असतील किंवा आदिवासी समाजाचे काही नेते असतील, अनेक जणांनी या ठिकाणी प्रवेश केला आहे. काही कर्जत शहरातून केले, काही कर्जत ग्रामीणमधून केले. अशा अनेक प्रवेश या ठिकाणी आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या मतदारसंघामध्ये प्रवेश करून पाहतात आणि नक्कीच येणाऱ्या ह्या नगरपालिका निवडणुका असतील किंवा जिल्हा परिषद असतील किंवा पंचायत समिती असतील याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही. खोपोली नगरपालिका संजय सेनेच्या वादामध्ये यंदा राष्ट्रवादी कशी लढली? आम्ही अतिशय समाजचाराने ही निवडणूक घेतोय. म्हणजे कोण उभा राहणार आहे याच्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद आहे आणि आपल्याला माहिती असं की पुन्हा एकदा आम्ही सौग्रे आल्यानंतर आदरणीय आमचे नेते तटकरे साहेबांनी पुन्हा एकदा पक्षात घेतल्यामुळं ही ताकद नक्कीच वाढलेली आहे आणि आपण पाहता म्हणून हे प्रवेश खोपोली शहरातून होऊ पाहत आहेत आणि अनेक प्रवेश अजून लोक करणार आहेत. अनेक नगरसेवक आमचे असतील, अनेक पदाधिकारी असतील हे पक्षामध्ये येऊ पाहतात आणि नक्कीच त्याचं आम्ही स्वागत या ठिकाणी करणार आहोत. शेवटी आदरणीय तटकरे साहेब आणि अजितदादा पवार ज्या पद्धतीने काम करतात पक्षामध्ये त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आमचे जिल्हाध्यक्ष घारे साहेब असतील किंवा आमचे सर्व पदाधिकारी असतील अतिशय जोरात काम करत असतात आणि म्हणूनच या ठिकाणी मला जी काही जबाबदारी साहेबांनी दिली ती जबाबदारी पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी देखील करतो. अनेक जण आमच्या शिवसेनेमध्ये आपला शिवसेनेतून असतील किंवा इतर पक्षातून असतील हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये येऊ पाहतात. राष्ट्रवादी स्वबळावर लढेल की इतर मित्र पक्षांसोबत? तो आमचे पक्ष नेतृत्व तो ठरवेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.